नमस्कार, मी डॉक्टर वर्षा. डॉक्टर वर्षास फिटनेस मंत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ मी यासाठी बनवलेला आहे की आपल्याला आरोग्यदायी राहण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी किंवा मग आपण आजारी पडू नये यासाठी आपण बराचसा प्रयत्न करत असतो किंवा थोडासा कमी होत असतो आपल्याकडनं तो प्रयत्न. तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही 5 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. त्या तुम्ही जर रुटीनली फॉलो केल्या आणि त्याप्रमाणे तुमचं रुटीन सेट केलं तर नक्कीच तुम्हाला खूप छान फायदा होताना दिसणार आहे. तुमचे आजारपण कमी झालेले लक्षात येईल तुमच्या आणि तुम्ही एक हेल्दी लाईफ जगू शकता. कारण आपण बऱ्याच वेळा वजन करण्यासाठी कमी करण्यासाठी काय करायचं, वजन वाढवण्यासाठी काय करायचं, ह्या गोष्टी वारंवार सर्च करत असतो किंवा याच्या शोधात असतोच आपण. पण आपण हेल्दी राहण्यासाठी काय करू शकतो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ही एकच गोष्ट तुम्ही जर लक्षात ठेवली आणि त्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच तुमचं वजन आटोक्यात राहणार आहे. जे काही तुम्हाला आजार आहेत ते सुद्धा तुमचे कमी होताना दिसणार आहे. की बऱ्याच वेळा असं होतं की आता उन्हाळा आला की बरेचसे त्रास उन्हाळ्यामुळे सुरू होतात. आपल्याला उष्णतेचा त्रास सुरू होतो, बऱ्याच जणांना लघवीचे विकार आहेत ते सुरू होतात. त्यानंतर इतर जे उन्हामुळे होणारे त्रास आहे, जुलाब, उलटी असे आजार किंवा जॉन्डिस आहे ह्यासारखे आजारसुद्धा होताना दिसतात. किंवा मग ऋतू बदलला की त्यानुसार आजारांचा प्रकार बदलत राहतो. पण ह्या आजारपण सातत्याने आपल्या पाठीमागं येत राहतं. आपण आहोत किंवा आपल्या फॅमिलीतले कुठली मेंबर आहेत ते नेहमी आजारी पडत असतात. तर नक्कीच तुम्ही ह्या 5 गोष्टी आहेत त्या फॉलो केल्या तर तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप फरक जाणवेल. तुम्ही एक हेल्दी लाईफ जगू शकता. तर कुठल्या गोष्टी आहेत या 5? तर नक्कीच बऱ्याच लोकांना ह्या 5 गोष्टी माहिती असतील, पण माझ्या व्ह्यूनी मी ह्या तुम्हाला सांगणार आहेत. याच्यामध्ये खूप सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या कशा फॉलो करता याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट, आपलं जेवणाचं ताट आहे ते पंचरंगी असावं. पंचरंगी म्हणजे कसं की त्याच्यामध्ये हिरव्या कलरची पालेभाजी असावी, कलरफुल व्हेजिटेबल मिक्स व्हेज असावं, त्याच्यानंतर पांढरी किंवा करड्या कलरची भाकरी चपाती असावी, पांढरा भात, त्याच्यावर पिवळ्या कलरचं वरण असावं, त्यावरती साजूक तुपाची एक धार असावी, त्याच्यानंतर ऑरेंज कलरचं काकडी आहे, रेड कलरचं टोमॅटो किंवा मिक्स कलरची कोशिंबीर असली पाहिजे किंवा पांढऱ्या कलरचं दही असलं पाहिजे किंवा ताक घेऊ शकता तुम्ही. म्हणजे हे पंचरंगी आपण म्हणू शकतो की पंचरंगी ताट आपण जर जेवणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे एवढं सगळं आपल्या जेवणाच्या ताटामध्ये असलं पाहिजे. निदान दुपारचं जेवण आहे ते तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. नक्कीच रोज तुम्ही हे फॉलो केलं मग त्याच्यामध्ये भरपूर सलाड येणार आहे तुमच्यामध्ये ताटामध्ये, त्याच्यानंतर प्रोटीनयुक्त दही येणार आहे, ताक येणार आहे, त्याच्यानंतर जे काही भाज्या आहेत पालेभाज्या त्या तुमच्या जेवणामध्ये येणार आहेत आणि हे सगळं किंवा काही प्रमाणात भाकरी चपातीच्या स्वरूपात कार्बोहायड्रेट्स असणार आहेत. आणि हे सगळं तुम्ही जर दुपारी जेवणामध्ये हे सगळं छान घेण्याचा प्रयत्न केला रोज तर नक्कीच तुमचं एक परिपूर्ण जेवण असं होणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप छान फायदे होणार आहेत. आणि दुसरा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जर आपण असं ताट स्वतःसाठी घेतलं, मुलांसाठी तसंच ताट करून दिलं तर नक्कीच मुलांनासुद्धा छान आपल्याला दिसेल असं की मुलांनासुद्धा सगळं काही खाण्याची सवय लागते. बऱ्याच वेळा मुलांच्या तक्रारी असतात, म्हणजे आयांच्याच तक्रारी असतात की माझा मुलगा भाजी खात नाही, माझा मुलगा हे खात नाही, ते खात नाही, सगळ्याला नको म्हणतो. पण मुलांसाठी सुद्धा आपण असं छान पंचरंगी ताट करून दिलं त्यांना तर त्यांनासुद्धा ते खूप आवडतं आणि काहीतरी वेगळं आहे असं म्हणून ते सगळं खाण्याचा प्रयत्न करतात आणि हळूहळू ही सवय लागून जाते. तर नक्कीच ही जी पहिला नियम आहे तो जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुमच्या आहारामध्ये सर्वांगीण जे काही पोषण आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि हेल्दी राहण्यासाठी ते महत्त्वाचं ठरणार आहे. आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय आहे तर हे सगळं आपण जे खाणार आहोत तर ते व्यवस्थित पचावं किंवा आपल्याला व्यवस्थित पचवून त्याच्यामधलं सगळं न्यूट्रिशन आपल्याला मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. म्हणजे पहा आपल्याला आपल्या वजनानुसार पाण्याची गरज असते. मग आपण 60 किलोचा असाल 60-65 तर नक्कीच 3 ते 3.5 लिटर पाणी आपण रोज पिलं पाहिजे. पहा पाणी कसं प्यायचं यालासुद्धा खूप महत्त्व आहे. कारण पाणी पिण्याच्या पद्धतीवर सुद्धा हे अवलंबून असतं की तुमच्या शरीरात ते किती टिकून राहते किंवा त्याच्यामुळे तुम्हाला किती हायड्रेशन मिळतं आहे. तर नक्कीच त्याच्यावर पण मी छान व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही माझ्या प्रोफाईलवर पाहू शकता किंवा तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहता येतील. तर नक्कीच पाण्याच्या विषयावर मी खूप छान असा व्हिडिओ बनवलेला आहे की पाणी कसं प्यावं
हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही छान व्यवस्थित एका तासाला 1 ग्लास असं पाणी पिलं तर नक्कीच तुमचं 3-3.5 लिटर पाणी दिवसभराचं पिऊन होणार आहे आणि त्याच्यामुळं आपण जे काही खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचन होणार आहे आणि आपल्याला जे काही डिहायड्रेशन आहे किंवा शरीराला ड्रायनेस येण्याची जी टेंडन्सी असते ती कमी होणार आहे. तर नक्कीच हा दुसरा पिलर असणार आहे पाण्याचा. आता तिसरा महत्त्वाचा घटक झोप. आपल्याला झोप किती असावी हे बऱ्याच वेळा आपण ऐकून असतो. एक 7 ते 8 तास झोप आपण घेतली पाहिजे. तर ही का गरजेची आहे? तर बऱ्याच वेळा मग 7 ते 8 तास झोप घ्यायची, मग दुपारी 3 तास घेतली, रात्री राहिलेली 3-4 तास घेतली तर चालेल का, असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर नक्कीच झोप ही रात्रीची शांत झोप असली पाहिजे. कमीत कमी 7 ते 8 तास झोप आपण रात्री घेणं गरजेचं आहे. कारण आपले जे काही हार्मोन्स असतात तर ते व्यवस्थित सिक्रेट होण्याचं काम किंवा आपल्याला दुसऱ्या दिवशीची जी एनर्जी लागणार आहे ते स्टोअर करण्याचं काम हे रात्री होत असतं. आणि त्याच्यामुळं आपण जर शांत अशी 7 ते 8 तास झोप रात्री आपण घेतली तर आपले हार्मोन्स छान बॅलन्स राहतात आणि दुसऱ्या दिवशीची एनर्जी आपल्याला मिळून जाते. त्याचबरोबर आपण जे काही दिवसभराचा थकवा आलेला असतो, शरीराची जी झीज झाली असती तर ती भरून काढण्याचं काम हे शरीर रात्री करत असतं झोपेमध्ये. त्याच्यामुळं की रात्रीची 7 ते 8 तास झोप खूप गरजेची आहे. त्याच्यासाठी आपण शक्यतो 10:30-11 पर्यंत झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्याला सकाळी 5 ते 6 पर्यंत आपल्याला जाग येऊ शकते. कारण बऱ्याच वेळा आपण स्पेशली लेडीजच्या बाबतीत असं होतं की दिवसभर त्यांना अजिबात वेळ मिळत नाही आणि रात्री आवरल्यानंतर 10-10:30च्या नंतर सगळे झोपल्यानंतर मग आपल्याला वेळ मिळतो आणि मग आपण मोबाईल पाहणं किंवा आपले जे काही कामं असतील मोबाईलवरचे असतील किंवा इतर सोशल साईट्सवरचे कामं असतात ते आपण घेऊन बसतो आणि मग त्या कामाच्या गडबडीत आपल्याला किती वाजले त्याचं भान राहत नाही. कधी 12-1 वाजून जातात आणि सकाळी तर आपल्याला एवढी गडबड असते त्याच्यामुळे सकाळी लवकर उठणंही गरजेचं असतं. मग अशा ह्या सगळ्या गडबडीत आपली झोप ही व्यवस्थित होत नाही. आपलं शरीर त्याची लक्षणं दाखवत असतं. सकाळी आपल्याला कंटाळ्यासारखं वाटतं, एनर्जी लो झाल्यासारखी वाटती, पण कामाच्या गराड्यामध्ये आपण हे सगळं विसरून जातो आणि लगेच सकाळी उठून आपल्या रुटीन जे काम असतं ते सुरू करतो. पण मग हळूहळू हे शरीर थकायला लागतं आणि मग त्याच्यामुळं बऱ्याचशा व्याधी, बऱ्याचशा डिसऑर्डर आपल्याला जाणवायला लागतात. त्याच्यामधले एक डिसऑर्डर म्हणजे आपला हार्मोन इम्बॅलन्स होऊ शकतो आणि त्या गोष्टीमुळं आपल्याला मासिक पाळी व्यवस्थित न येणं किंवा त्या रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत ते सुरू होतात. तर नक्कीच अशा गोष्टी टाळायच्या असतील तर झोप ही खूप महत्त्वाची आहे. चौथा महत्त्वाचा घटक आहे तो व्यायाम. नक्कीच व्यायामावरही मी खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता माझं चॅनल सबस्क्राईब करून. तर नक्कीच व्यायाम हा खूप गरजेचा आहे. तसं वजन कमी करण्यासाठी फक्त 20% व्यायामाची गरज जरी असेल तरी व्यायाम हा तुम्ही जर सकाळी सुरुवात केली व्यायामाला तर नक्कीच खूप छान फरक होतो. आपले जे काही हॅपी हार्मोन्स आहेत ते सिक्रेट व्हायला याच्यामुळे मदत होते आणि आपल्याला दिवसभर खूप फ्रेश वाटतं. पहा, जे रेग्युलर वर्कआउट करतात, व्यायाम करतात तर त्या लोकांमध्ये एक वेगळीच एनर्जी असते, एक वेगळाच फ्रेशनेस त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. हे कशामुळे होतं? तर नक्कीच व्यायामामुळं जे काही एक्स्ट्राच्या कॅलरी असतात आपल्या खाण्यातनं ज्या आपण घेतलेल्या असतात, काहीतरी गोड खाल्लेलं असतं किंवा काही तळलेलं खाल्लं असतं तर त्या बर्न करायला तर मदत होतेच, पण त्याचबरोबर आपल्याला एक हॅपी हार्मोन्स सिक्रेट झाल्यामुळं दिवसभर फ्रेशनेस आपला जो चेहऱ्यावर किंवा शरीरात जाणवतो, जी काही एनर्जी, ऊर्जा आपल्या शरीरात जाणवते तर ती सिक्रेट किंवा ते क्रिएट होण्याचं काम हे एक्सरसाइज नंतर होत असतं. त्याच्यामुळे नक्कीच आपण वर्कआउट करणं, एक्सरसाइज, कुठलीही एक्सरसाइज तुम्ही करू शकता. तुम्ही स्विमिंग करू शकता, चालण्याची करू शकता एक्सरसाइज, त्यानंतर झुंबा, एरोबिक्स किंवा वेट बेरिंग एक्सरसाइज आहे त्या करू शकता किंवा आठवड्यातलं एक रुटीन असं सेट करा तुम्ही की रोज एक वेगवेगळी एक्सरसाइज तुम्ही जर केली तर नक्कीच त्याचा तुम्हाला खूप छान फायदा होणार आहे. तुमचा फॅट लॉस तर होणारच आहे, पण त्या फॅटच्या जागेवर तुमचे मसल्स बिल्ड होणार आहेत. जर तुमच्या मसल्स छान बिल्ड झालेले असतील तर तुमचा बॉडी टेक्स्चर एकतर छान दिसतं, त्याचबरोबर तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला ह्या गोष्टी गरजेचं तर आहे, कारण आपल्याला हेल्दी राहायचं आहे. हेल्दी राहण्यासाठी ह्या 4 गोष्टी आपण फॉलो करणं खूप गरजेचं आहे. 5वी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, पण ही जी 5वी गोष्ट आहे तर ती कशी तुम्ही फॉलो करू शकता? तर नक्कीच आपण ज्या पहिल्या 4 गोष्टी पाहिल्या म्हणजे चांगला आहार, त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण, झोप, व्यायाम, ह्या 4 गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या रेग्युलर तर नक्कीच 5वी गोष्ट तुम्हाला वेगळी फॉलो करायची गरज नसणार आहे. ती 5वी गोष्ट आहे म्हणजे पॉझिटिव्हिटी. नक्कीच तुमच्या ज्या रुटीन आहे त्यामध्ये तुम्ही हे बदल केले तर तुमच्यामध्ये एक
वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे आणि तुम्ही जे काही काम करणार आहात किंवा रुटीन जे तुमचं असणार आहे त्याच्यामध्ये एक एनर्जी आल्यासारखं वाटणार आहे. एक पॉझिटिव्ह माइंडसेट तुमच्यामध्ये असणार आहे आणि नक्कीच जे पॉझिटिव्ह असतात लोक त्यांच्यामध्ये एक वेगळी एनर्जी असते आणि कुठलंही काम त्यांनी जर घेतलं हातात तर ते पॉझिटिव्हली ते पूर्ण करतात. नक्कीच त्याच्यामुळं आपल्याला वजन कमी करायचं आहे, वजन वाढवायचं आहे किंवा हेल्दी राहायचं आहे तर नक्कीच तुम्ही पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तर या गोष्टी तुम्हाला सहज शक्य आहे. कारण पहा, एखादी व्यक्ती आहे जे हे रुटीन जे रेग्युलरली फॉलो करतात ह्या 5 गोष्टी, तर त्यांच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी वाटते. त्यांच्याकडे पाहिलं तरी पण आपल्याला खूप छान वाटतं. तर नक्कीच अशी व्यक्ती आपण बनायचं असेल तर नक्कीच आपण ह्या 4-5 गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. तुम्ही फिट राहणार आहात, हेल्दी राहणार आहात. तुमच्याबरोबर तुमचं पूर्ण कुटुंबसुद्धा हेल्दी राहणार आहे. कुठलेही आजार तुमच्यापर्यंत लवकर येणार नाहीत हे नक्की आहे. आणि यामुळं आपल्या समाजामध्ये आपलं एक वेगळं स्थान असणार आहे. आपल्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन सगळ्यांचा निर्माण होणार आहे. तर नक्कीच ह्या गोष्टी फॉलो करा. याच्यामध्ये तुम्हाला तुमची मतं जर वेगळी काही असतील तर नक्की कमेंट करा आणि मला याच्याबद्दल तुम्ही कळवू शकता. नक्कीच मी तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यांचं पण उत्तर देण्याचा प्रयत्न करते, पण वेळेअभावी कधी लवकर ते शक्य होत नाही. तर नक्कीच खूप छान तुम्ही मला इथं एक संधी देत आहे की वेगवेगळ्या विषयावर मी इथं बोलू शकते. नक्कीच मला तुमचे कमेंट्स पण जाणून घ्यायचे आहेत. काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्की विचारू शकता. त्याचे समर्पक उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. थँक्यू सो मच.